सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता 3 इसम व 1 महिला तडीपार। इसम नामे दीपक मोहन जाधव, वय वर्ष 25, राहता सेटलमेंट फ्री कॉलनी मैदानाजवळ सलगर वस्ती सोलापूर याच्या विरुद्ध सन 2016, सन 2020, सन 2025 या कालावधीमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे करणे, जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। इसम नामे सचिन कल्लप्पा वनमाने, वय वर्ष 27, राहता कल्याणनगर भाग 3 जुळे सोलापूर याच्या विरुद्ध सन 2012, 2015 व 2024 या कालावधीमध्ये घरफोडी करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। इसम नामे कपिल ज्ञानेश्वर भांडेकर, वय वर्ष 27, राहता वढार गल्ली बुधवार पेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2017, 2019, 2023 व 2025 या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। महिला नामे फरजाना अब्बास शेख, वय वर्ष 42, राहता गोदुताई विडी घरकुल सोलापूर याच्या विरुद्ध सन 2024 व 25 या कालावधीमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, सामान्य नागरिकांचे पॉकेट चोरणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून वरील इसमांना व महिलेस सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून येथून 2 वर्षाकरिता तडीपार केले आहे।